सर्वात प्रथम तर मी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व भारतातील सर्व महिलांना जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देईल आणि याच चेंबूरमध्ये लोकमान्य शिक्षण संस्थेची श्री नारायणाचार्य विद्यानिकेतन शाळा आहे आणि आमच्या शाळेमध्ये जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षण चालू असतं आणि या प्रशिक्षण वर्गामधूनच आमच्या या सर्व महिला खेळाडू यांनी देश पातळीवर नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताचा झेंडा रोवलेला आहे। कारण की या ठिकाणी रोज सराव चालतो 6 ते 9 वाजेपर्यंत आणि अथक परिश्रम करून सर्व आपले असलम परिसरातील वाशी नाक्यातील चेंबूरमधील हे खेळाडू आहेत। सर्वांची परिस्थिती तशी मध्यमवर्गीयची पण त्यातूनच ते रोज सराव करतात महिला आणि भारताचं नाव उज्ज्वल करतायत। आत्ताच उत्तराखंड या ठिकाणी नॅशनल गेम झालेला आहे, त्याच्यामध्ये 6 महिला आपल्या चेंबूरमधल्या होत्या आणि त्या 6च्या 6 महिलांनी नॅशनल गेममध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे आणि महाराष्ट्राला पदक तालिकेमध्ये द्वितीय क्रमांकावरती आपल्याला आणून ठेवलेलं अशा ह्या गुणवान महिला खेळाडू आपल्या या चेंबूरमध्ये आणि श्री नारायणाचार्य विद्यानिकेतनमध्ये आहेत। याही पुढे त्याच्या पुढील होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी आपल्या या सेंटरमधून लोकमान्य शिक्षण संस्था आणि ज्याच श्री नारायणाचार्य विद्यानिकेतनच्या खेळाडू हे वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी किंवा वर्ल्ड कप आणि एशियन चॅम्पियनशिपसाठी इथून जास्तीत जास्त महिला खेळाडू आम्ही पाठवण्याचा विचार करतोय आणि भारताला सुवर्ण पदक वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कसं येईल यासाठी आम्ही तयारी करतो आता पुढची। आणि आपले हे जे पालक आहेत ते सगळं सर्वसाधारण की असं कॉस्ट्युम घालून करणं वगैरे हे थोडंसं त्यांना मनाला पटायचं नाही। सुरुवातीला आमच्याकडे ना संख्या तशी कमी होती पण जसं जसं 1-2 मुली खेळायला लागल्या त्यांना बघून आणखीन 2 मुली वाढल्या, 3 मुली वाढल्या आणि पदकं मिळत गेली आणि आपोआपच पालकांमध्ये आम्ही ते परिवर्तन केलं, त्यांना समजून सांगितलं आणि त्याच्यामुळे आत्ता आमच्या जवळजवळ 30 ते 35 मुलींची संख्या सिनियर गटामध्ये आहे आणि छोट्या गटामध्ये आमचे सगळे मिळून 50 खेळाडू आहेत महिला। तर हा बदल आम्हाला नक्कीच जाणवतोय आणि जो मनामध्ये जो होता मुलींच्या संदर्भातला, कारण की सुरुवातीला 10वी पर्यंत मुली खेळायच्या पण नंतर त्या कमी व्हायच्या जशा मोठ्या झाल्या की, पण आता तसं होत नाही। तर आता 15वी जरी झाले किंवा आणखी 17-18 आत्ता का आमच्याकडे 27 वर्षाचे सगळे सिनियर खेळाडू आहे आणि ती इन्कम टॅक्समध्ये ऋतुजा जगदाळे म्हणून आणि सोनाली बोराडे यांनी खेळाच्याच धर्तीवरती इंटरनॅशनल सुवर्ण पदक मिळाल्यामुळे त्यांना इन्कम टॅक्समध्ये थेट नियुक्ती मिळालेली आहे, असेही खेळाडू आहेत। तर ह्या मुलांना महिला खेळाडूंना जर त्यांनी सतत या ठिकाणी राहिलं आणि तसं आम्ही पालकांचं परिवर्तन केलेलं आहे त्याच्यामुळे आता तो प्रॉब्लेम नाही। पहिल्याचे दिवस वेगळे होते आणि आत्ताचे बरेचसे चेंजेस झालेले, परिवर्तन झालेले, त्याच्यामुळे आता ती शंका आमच्या मनामध्ये राहिलेली नाही आणि त्याचाच फायदा मुलींना होतो। एकच करेन पालकांना की मुलगा असो किंवा मुलगी पण त्यांना कुठला, मी जरी खेळातला जिम्नॅस्टिक्समधला असलो तरीही मुलींना खेळायला पाठवा मैदानावरती, मी एवढंच त्यांना आव्हान कर। मनामध्ये कुठल्या शंका परंतु न ठेवता त्यांना मैदानात खेळायला पाठवा, तेही लहानपणापासून। जसं की मी बऱ्याच वर्षापासून पाहतो की मुलगा पहिलीला जात नाही तर ट्युशनला टाकतात, पण माझं असं म्हणणं ट्युशनला टाकण्यापेक्षाही जास्त गरज जी आहे ती खेळाची गरज आहे। पण तो खेळ कुठला निवडायचा तो पालकाने ठरवावं, शास्त्रशुद्ध खेळ खेळाच्या याच्यामध्ये त्यांनी टाकावं, उगाच कुठेतरी टाकायचं म्हणून नाही, तर शास्त्रशुद्ध खेळ, ती भारतातली माती त्या खेळाडूच्या अंगी लागावी, तो पडला पाहिजे, ही खूप गरज आहे आता सध्याच्या घडीला। माझं नाव प्रीती रमेश एकंदरे, मी गेल्या 10 वर्षापासून जिम्नॅस्टिक करते। रोज डेली रुटीनमधून आम्ही इकडे 3 ते 4 तास प्रॅक्टिससाठी येतो। जसं की तुम्ही सांगितलं की आजकाल मुली कुठेही कमी नाही, मुलांच्या खांद्याला खांदा लावून ते प्रत्येक ठिकाणी पुढेच आहे। तर मग मी असा मेसेज देते की सर्व मुलींनी प्रत्येक ठिकाणी पुढे यायला पाहिजे, प्रत्येक ठिकाणी पुढे येऊन म्हणजे पुढाकार घ्यायला पाहिजे प्रत्येक गोष्टीत। महिला दिनाच्या शुभेच्छा। खरं तर आजकाल कुठल्या मुली घरी बसायला मागत नाहीत, खरं तर ते बाहेरच काही ना काय करत असतात, ड्रॉइंग म्हणा किंवा संगीत म्हणा, स्पोर्ट्स म्हणा किंवा शिक्षण म्हणा, ते आजकाल तर बाहेरच असतात। तर मग मला असं वाटतं की त्यांनी ह्याच्यापुढे प्रगती केली पाहिजे। खरं तर खूप चांगलं वाटतं की प्रत्येक ठिकाणी मुली पण आहेत, मुलं पण आहेत, पण सगळ्यात जास्त करून तर मुलींचं नाव वर येतं खेळामध्ये म्हणा किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये म्हणा। माझे नाव साक्षी गवळे, मी गेले 10 वर्षापासून या खेळामध्ये सराव करत आहे।
आणि तसं बघायला गेलं तर पहिल्या काळात फक्त मुलींना घर आणि चूल याशिवाय दुसरं काय माहीत नव्हतं. पण आजच्या काळात मुली प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्याचप्रमाणे मुलींनी आणखी प्रगती केली पाहिजे, कुठल्या क्षेत्रात खचून गेलं नाही पाहिजे. आणि आता बहुतेक ठिकाणी आपण ऐकतो की मुलींवरती बलात्कार होतात, ते थांबलं पाहिजे. त्यासाठी मुलींनी स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. आणि आज जागतिक महिला दिन आहे, तर आजच्या या दिवशी सगळ्या मुलींनी संकल्प केला पाहिजे की मी भारताची मी भारताची भविष्य दाखवणारी एक समृद्ध महिला बनेल आणि बाकीच्या महिलांना संदेश देईल. यासाठी सर्व जगातल्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आता पण काही मुली आधीच्या काळामध्ये कसं असतं, मुलींना बाहेर पाठवत नाही, तर काही घरी असं चालतं, पण मुलींना पण बाहेर चान्स द्यायला पाहिजे सिद्ध करायला सगळं.